हे गायज, वेलकम बॅक टू न्यू मिनी ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. तर ही झाडं आणि फुलं जी बघताय ती आमच्या ह्यांनी लावलेली आहेत. खूप छान फुलं भेटतात आम्हाला डेली. तर आज मी भाजी बनवते ओल्या फणसाची, जो मी उकडून घेतले मग अशी दाखवायला मी विसरली होती, आणि कारल्याची. तर कारल्यांचं इकडे मी रस काढून घेतला आहे, थोडी फ्राय पण केली आहेत म्हणजे त्याचा कडूपणा कमी होईल. मग देऊया आपण फोडणी. कारल्याच्या भाजीला मला लसूण खूप लागतं, अशा लसणाने फ्लेवर खूप छान येतो. मग टाकलं त्याच्यामध्ये कांदा, मिरची, आणि मग टाकून घेऊया थोडी हळद आणि मीठ. हे चांगलं परतून घेऊया. मग त्यात ॲड करूया टोमॅटो आणि सगळं मिक्स करून मग त्याला वाफ घ्यायला ठेवून देऊया. मला ह्या भाज्यांसाठी लागणारे ओला खोबरा, तर मी आधी नारळ फोडून घेतला आहे. तर हे सगळं करत असताना मी एका साईडला खारवड्या पण तळल्या. त्यात तर नसले तर आमच्या घरात जेवणारच नाही कोण, खास करून आमची प्राची दीदी जिला डेली खारवडी किंवा चकली लागतेच जेवणाबरोबर. आणि इकडे आपल्या कारल्याच्या भाजीने मस्त वाफ घेतली आहे. थोडा खोबरा आणि आपलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं मी. मग आपण फोडणी देऊया फणसाच्या भाजीसाठी, जिथे मी कढीपत्ता, राई जिरा, भरपूर लसूण आणि कांदा वापरला आहे. आणि मी आज त्याच्यात टाकणार आहे बीट थोडंसं. तर इकडे आपण टोमॅटो, कोथिंबीर पण मस्त सॉफ्ट करून घेऊया. थोडं वाटण ॲड केलं मी त्याच्यात. आणि मग थोडं हळद, आपला घरचा मसाला आणि थोडी काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडं हे सगळं मी ॲड केलं त्याच्यामध्ये. मग त्यात पाणी टाकून आपण थोडंसं शिजून देऊया त्याला. मग त्याच्यामध्ये आपण ॲड करूया बीट, जो की शिजायला लागेल थोडा. मग आपण फणस ॲड करूया त्याच्यामध्ये. तर थोडा टाईम शिजू दे, तोपर्यंत आपली कारल्याची भाजी पण रेडी झाली आहे. इकडे ही भाजी पण शिजते. ह्या दोन्ही भाज्या पोरं खाणार नाही आहेत, म्हणून मी तिसरी भाजी करायला घेतली आहे, जी बिड्याची आमटी असणार आहे. प्राचीला आवडते, खूप जास्त आवडते आमटी वगैरे. आणि मग त्यात टाकते थोडंसं मी आंबा. कैरी असल्यावर खूप छान टेस्ट येते आणि असं आंबट फ्लेवर मस्त वाटतो जेवायला. ओके, डन. तर आता आपली बिरडा पण शिजलेला आहे. त्याच्यात आपण फणस ॲड करूया आणि मग त्याला थोडीशी वाफ घेऊ दे. तोपर्यंत मी करून घेते माझे फुलके. ते पण माझ्यातच झालेत ऑलमोस्ट, मी दाखवायला विसरली होती. आणि मग आपली फणसाची भाजी पण रेडी झाली. त्यात मी ओला खोबरा टाकला आहे. आणि हे सगळं आवरून झाल्यावर मी गेली डॉक्टरकडे. दवाखान्यात माझी अपॉइंटमेंट होती. बाकी काय नाही झालेलं आहे, मला दातांची अपॉइंटमेंट होती माझी. तर तिकडून आलो, मग मी डबे पॅक केले घरी देण्यासाठी. आईला आप्पांना खूप आवडतात ह्या भाज्या. तर असं काहीतरी आपलं जेवण होतं आजचं. मग ते घरून येताना आईने परत डबे भरून दिले. त्याच्यामध्ये खीर आणि पुरी होती. आईची खीर खूपच जास्त टेस्टी असते. पहिली खुल्या प्राचीने टेस्ट करून बघितली आणि प्राचीला खूप जास्त आवडली. आणि मग आजचा दिवस थोडा धावपळीचा होता, पण खूप छान गेला. पोरं इकडं खेळतात पॅसेजमध्ये. तर आता मी माझ्या मिनी ब्लॉगचा करते एंड. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.